नमस्कार, प्रतीक्षाज फूड आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची तर याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. इथे मी सगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी बटर घेतलेला आहे. हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता. त्यानंतर इथे मी आलं, लसूण, टोमॅटो आणि मिरची याची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. फोडणीसाठी इथे मी कांदा घेतला आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट आहे, जिरं लागेल आपल्याला फोडणीसाठी आणि चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे. आता एका बाजूला कुकरमध्ये मी भाज्या शिजवत ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला इथे मी जी फोडणीची तयारी करून घेते आहे. फोडणीसाठी इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये जवळजवळ 2 पळ्या ज्या आहेत त्या तेलाच्या घालायच्या आहेत. तेल मस्त असं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा आपल्याला बटरचा घालायचा आहे, जेणेकरून आपल्या पावभाजीला मस्त अशी बटरची टेस्ट येईल. तुम्ही बघू शकताय बटर जे आहे ते मस्त गरम झालं आहे. त्यामध्ये आता मी अर्धा चमचा इथे जिरं घालते आहे. जिरं जेव्हा छान तडतडू लागतं तर त्यावेळेचा कांदा आपण बारीक चिरलेला होता तो यात घालून घ्यायचा आहे. कांद्याचा जो कलर आहे तो पूर्णपणे आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो एकदम मऊ होईल. तुम्ही बघू शकता की कांदा पण आपला आता मऊ झालेला आहे. त्यामध्ये इथे मी टोमॅटो, आलं, लसणाची जी पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घेते आणि यालाही छान फ्राय करून घेते आहे. आपल्याला जी पेस्ट आहे ती तेलामध्ये चांगली फ्राय करायची आहे, जेणेकरून आपला जो कच्चा स्मेल असतो लसणाचा किंवा आल्याचा तो भाजीला बिलकुल आला नाही पाहिजे. तर आता याच्यामध्ये मी लाल तिखट घालते चवीनुसार. 1-2 चमचे याच्यामध्ये मी घरचा मसाला घातला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा जो आहे तो हळदीचा घालते आहे आणि जो पावभाजी मसाला मी घेतला होता एव्हरेस्टचा ते पूर्ण पॅकेट याच्यामध्ये मी घालून घेते आहे. आपण जेव्हा मसाले तेलामध्ये घालतो तर त्यावेळेस आपल्याला जो गॅसचा फ्लेम आहे तो पूर्णपणे लो करायचा, जेणेकरून मसाला तेलामध्ये करपला जाणार नाही. छान मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे तेल आहे ते पूर्णपणे मसाल्यात शोषलं जाईल. आता इथे जे मी कुकरला शिट्या घेतल्या होत्या 4 ते 5, ते पावभाजी आपली जी आहे ती स्मॅश करून घेतली आहे त्यातली भाजी मी, आणि जे उरलेलं पाणी होतं तर तेच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. चवीनुसार जवळजवळ 1-1.5 चमचा याच्यामध्ये मी मीठ घालते आहे. आणि याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा कलरचा वापर नाही करत आहोत, कारण आपण भाजीमध्ये ऑलरेडी 2 ते 3 तुकडे बीटचे टाकले होते, जेणेकरून आपल्या भाजीला जो आहे तो मस्त असा लालसर कलर येईल. तर तुम्ही बघू शकताय मस्त असा जो मसाला आहे तो पूर्ण भाजीमध्ये मिक्स झाला आहे. भाजीला छान असा सुरेख कलर आलेला आहे. ह्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी पावभाजी आपली सर्विंगसाठी तयार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.